सर, आता जेव्हा पीक आपलं घड काढायला येतो त्यावेळेस हा पिटिंगचा प्रॉब्लेम येतो. असे डाग पडतात, तुम्हाला ऑइली सारखे डाग पडतात आणि त्याच्याने फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं. व्यापारी हा माल घेत नाही, पण याची सुरुवात जी आहे ती अगोदरच झालेली असते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी जेव्हा तुम्ही फवारणी करणार तेव्हा त्याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्यावं, म्हणजे हा पिटिंगचा प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. आणि सगळ्यांना अजून विनंती आहे की हा प्रॉब्लेम हा एक फुलकिड्याशी संबंधित आहे. म्हणजे जर तुम्ही याचं बड इंजेक्शन केलं, जेव्हा घड बाहेर येतो तेव्हा जर तुम्ही बड इंजेक्शन घेतलं किंवा घड बाहेर आल्याने तुम्ही जर एखादी थ्रिपसाठी म्हणजे फुलकिड्यासाठी जर फवारणी घेतली तर याचा प्रादुर्भाव तुम्हाला नंतर, कारण की ते फुलकिडे काय करतात, जेव्हा केळी नाजूक घड बाहेर येतो तेव्हा नाजूक असते, त्यावेळेस ते त्याला आपल्या अंगाला खरडतं, तसं त्या केळीला खरडतात, तिथून रस शोषतात आणि तो जो भाग आहे तो तपकिरी होऊन जातो. आणि त्या ठिकाणी मग अशी जी बुरशी आहे ती बुरशी त्याच्यावर आक्रमण करते आणि मग तो आपल्याला कसं एक्सपोर्ट करायचे म्हणजे स्पॉटलेस केळी पाहिजे आहे. तर अशा वेळेस तुम्ही जे फुलकिडी जे आहे त्याचं नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हर्टेसिलियम जे जैविक, आता तुम्हाला मग सीएमई सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं रोगर वापरा, इमिडा वापरा किंवा थ्यामिथॅक्झम वापरा, पण त्याच्याऐवजी तुम्ही व्हर्टेसिलियम लेकॅनी नावाची बुरशी आहे, ते जैविक बुरशी आहे, तुम्ही त्याच्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी याचं नियंत्रण करू शकता. आणि फार स्वस्त आहे, जास्तीत जास्त 200 रुपये किलो आहे ते, आणि त्याचं प्रमाण 5 ग्रॅम आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं जैविककडे पण वळवायचं, कारण की आपल्याला खर्च कमी करायचा आहे आणि उत्पन्न वाढवायचं आहे. परत तुम्हाला काही हुमणींचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्यावेळेस मेट्रायझियम जी आहे बुरशी, जैविक बुरशी, ती तुम्ही शेणखताद्वारे वापर करून तुमच्या त्या हुमणीचा चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकता.